नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एनजी सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अपोजिट रेज म्हणजे काय। अपोजिट रेजला आपण मराठीमध्ये म्हणतो विरुद्ध किरण। विरुद्ध किरण म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे आपण एक किरण काढला आणि हा दुसरा किरण काढला। या किरणांना आपण नावे दिली, किरण बी ए आणि किरण बी सी। मित्रांनो, किरण हा नेहमी आपल्याला लिहिताना किंवा बोलताना आरंभ बिंदू असतो त्यापासून सुरुवात करायची। म्हणजे किरण बी ए करायचं, किरण ए बी असा कधी करायचं नाही। म्हणजे आरंभ बिंदूपासून तो पुढे कुठे जातोय, ए कडे जातोय, म्हणजे बी ए। आणि दुसरा किरण बी सी। तर मित्रांनो, अजून एक आपण डायग्राम काढू। इथे किरण बी ए आणि किरण बी सी। तर मित्रांनो, दोन्ही आकृतींमध्ये काय फरक आहे, तर यांचा आरंभ, इथे पण दोन किरण आहेत, इथे पण दोन किरण आहेत, इथे आरंभ बिंदू बी आहे, इथे सुद्धा बी आहे। पण मित्रांनो काय आहे, हा विशाल कोन आहे। हे दोन किरण आहेत ते विशाल कोन तयार करतात, विशाल कोन। तर मित्रांनो, हे दोन किरण आहेत, त्यांचं काय तयार होतंय, तर एक सरळ कोन। सरळ कोन म्हणजे त्याला आपण सरळ रेषा असं सुद्धा म्हणू शकतोय। तर इथे काय लिहायचं, किरण बी ए व किरण बी सी यांच्यापासून काय मित्रांनो, एक सरळ रेषा तयार होते। म्हणजे काय होतंय की ज्या किरणांचा आरंभ बिंदू हा सेम असतो आणि जे किरण एकमेकांच्या अपोजिट असून एक सरळ रेषा तयार करतात, अशा किरणांना आपण विरुद्ध किरण असे म्हणतो। तर काय मित्रांनो, ज्या किरणांचा आरंभ बिंदू हा एकच असतो, एकच म्हणजे बी, आणि जे दोन किरण जे बाहेर जातात त्यांच्यापासून एक सरळ रेषा म्हणजे एक सरळ कोन तयार होतो, सरळ कोन किंवा एक सरळ रेषा सुद्धा आपण बोलू शकतो। तर एक सरळ रेषा म्हणजे 180 डिग्री होतय, अशा किरणांना आपण विरुद्ध किरण असे म्हणतो। तर मित्रांनो, आता आपण म्हणजे विरुद्ध किरण म्हणजे काय ते समजलेलं आहे। तर मित्रांनो, आपण एक्झाम्पल पाहूया। इथे कोणते कोणते विरुद्ध कोन आहेत या आकृतीमध्ये, तर किरण बी ए आणि किरण बी सी हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत, विरुद्ध किरण आहेत। विरुद्ध किरण म्हणजे काय मित्रांनो, तर त्यांचा आरंभ बिंदू हा एकच असतो आणि दोन्ही किरणांची मिळून एक सरळ रेषा तयार होते। तर मित्रांनो, आपण एक्झाम्पल पाहूया अजून। एल टी, इथे नाव देऊया पी, इथे एम आणि इथे एन। तर मित्रांनो, या आकृतीमध्ये अपोजिट रेज कोणते कोणते आहेत, तर मित्रांनो कोणते कोणते, तर किरण, या आकृतीमध्ये किरण एल पी नाही पी एल, किरण पी एल व किरण पी एन हे दोन्ही कोणते आहेत, तर विरुद्ध किरण आहेत। मित्रांनो, सेकंड कोणते, किरण
PM, किरण PM व किरण PM आणि PT हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण का, तर ते दोन्ही किरण मिळून एक सरळ रेषा तयार करतात आणि त्यांचा आरंभ बिंदू हा सेम आहे. तर मित्रांनो, समजा किरण PM व किरण PN हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत का? तर मित्रांनो, आहेत की नाही? किरण PM कुठे आहे? हा. आणि किरण PN हा. हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत का? तर मित्रांनो, नाही. का? तर त्यांचा आरंभ बिंदू जरी सेम असला तरी ते दोन्ही किरण मिळून एक सरळ रेषा तयार होत नाही. म्हणून हे किरण विरुद्ध कोन नाहीत. विरुद्ध किरण नाहीत. विरुद्ध किरण नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण विरुद्ध किरण काय असतं ते पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण पुढचं टॉपिक घेऊया. मित्रांनो, हे झाले विरुद्ध किरण. अशाच प्रकारे आपण रेषीय जोडी विरुद्ध कोन सुद्धा पाहणार आहोत, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत अजून एक टॉपिक पाहूया इथे. मित्रांनो, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजे आपण त्याला काय बोलतो? अँगल इन लिनियर पेयर. अँगल इन लिनियर पेयर्स. तर मित्रांनो, इथे एक आपण आकृती काढूया. ही आकृती मित्रांनो आपण सप्लिमेंटरी अँगल बघताना सुद्धा काढलेली. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे पूरक कोन. पूरक कोनांच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, असे आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपण नावं देऊया. P, Q, R, इथे S. तर मित्रांनो, रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? तर मित्रांनो, इथे कोन PQS व कोन SQ आणि R. तर ह्या दोन कोनांमध्ये काय आहे? तर हे दोन कोन पूरक कोन आहेत. पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. प्लस कोन SQR बरोबर 180 अंश. आणि दुसरं म्हणजे काय? तर हे कोन आहेत दोन्ही ते संलग्न कोन आहेत. संलग्न कोन म्हणजे मित्रांनो काय? तर या दोन्ही कोनांची एक बाजू कॉमन असते, म्हणजे PQS ची QS बाजू आणि SQR ची QS बाजू ही दोन्ही कॉमन आहे. आणि मित्रांनो, त्यांचा आरंभ बिंदू असतो Q हा सुद्धा कॉमन असतो. आणि दुसरी जी बाजू असते, दुसरी जी शिल्लक बाजू, ती दोन्ही एकमेकांच्या अपोजिट म्हणजे बाहेरच्या बाजूने असतात. समजा PQS धरलं तर त्याच्या बाहेरच्या बाजूने, त्याला आपण संलग्न कोन म्हणतो. तर मित्रांनो, संलग्न कोन म्हणजे आपण मागे व्हिडिओ घेतलेली आहे. संलग्न कोनची मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता. आणि
आपले पूरक कोन सप्लिमेंटरी अँगल ते काय असतं ते सुद्धा जाऊन बघू शकता, त्याचे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो इथे काय आहे, रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, तर जे दोन कोन हे संलग्न कोन असतात आणि त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणजे ते पूरक कोन असतात. इथे काय असतं, हे पूरक कोन म्हणजे सप्लिमेंटरी अँगल. अशा कोनांना आपण रेषीय जोडीतील कोन असे म्हणतो. म्हणजे इथे दोन्ही कंडिशन असतात, एक पूरक कोन असतं आणि दुसरं काय बोललो आता, पूरक कोन आणि संलग्न कोन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रेषीय जोडीतील कोन सुद्धा पाहिलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.